तर स्टुडंट्स मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं होतं सेल नंतर सेलला कोणी डिस्कवर केलं, सेलचे कुठले कुठले पार्ट्स आहेत, मग त्यामध्ये आपण बघितलं होतं प्लाझ्मा मेम्ब्रेन सगळ्यात पहिले बघितलं होता. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट सेलचा पार्ट बघणार आहे, सेल वॉल. बघा सेल वॉल काय असतं तुम्हाला जे सांगितलंय, सेल वॉल ही कोणत्या सेलमध्ये प्रेझेंट असते तर ओनली प्लांट सेलमध्ये प्रेझेंट असते. आणि सेल वॉल नंतर जे दुसरं इनसाइड मेम्ब्रेन असतं ते कुठलं असतं तर प्लाझ्मा मेम्ब्रेन असतं. तसं ॲनिमल सेलमध्ये सेल वॉल ॲब्सेंट असते आणि त्याचं जे आउटर मोस्ट कव्हर असतं ते कुठलं असतं तर प्लाझ्मा मेम्ब्रेन असतं. म्हणून सेल वॉल कुठे प्रेझेंट असते तर ओनली प्लांट सेलमध्ये. आता आपण बघितलं होतं प्लाझ्मा मेम्ब्रेन जे असते कसं असतं इलास्टिक असतं, म्हणजे इझिली आपण त्याला ताणू शकतो. तसं सायटोप्लाझम जे असतं ते कसं असतं तर रिजिड असतं. म्हणून पहिला पॉईंट लक्षात घ्यायचा, रिजिड आउटर कव्हरिंग ऑफ प्लांट सेल. रिजिड आउटर कव्हरिंग ऑफ प्लांट सेल हे ओनली प्लांट सेलमध्ये प्रेझेंट असतं. म्हणून आपण त्याला काय लिहिलं तर त्याचं जे कव्हर असतं प्लांट सेलमध्ये जे आउटर मोस्ट कव्हर असतं ते कसं असतं तर रिजिड असतं, अतिशय टणक असतं. देन इट लाईज आउटसाइड द प्लाझ्मा मेम्ब्रेन. म्हणजे जर आपण बघितलं प्लांट सेलमध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आउटसाइड बाहेरच्या बाजूने हे काय असतं तर प्रेझेंट असतं. लाईज इन आउटसाइड ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. ओके, थर्ड पॉइंट काय मग ती जी प्लांट सेल वॉल बनलेली असते ती कशाने बनलेली असते तर कंपोज्ड ऑफ सेल्युलोजने बनलेली असते. कोणत्या सबस्टन्सने बनलेली असते तर सेल्युलोजने बनलेली असते. ओके, आता हे झालं सेल वॉल बद्दल. त्यानंतर तिसरा जो सेलचा पार्ट आहे तो कुठला आहे तर न्यूक्लियस. तुम्हाला मी सांगितलंय मागच्या लेक्चरमध्ये, तुम्हाला दाखवलं पण होतं, न्यूक्लियस कुठे प्रेझेंट असतो सेलच्या सेंटरला प्रेझेंट असतो. तो जो न्यूक्लियस असतो तो कसा असतो तर डबल लेअर असतो. म्हणून मी आता पहिला पॉईंट काय लिहायचा, इट इज डबल लेअर. त्यानंतर न्यूक्लियर मेम्ब्रेन पोरस विच अलोज ट्रान्सफर ऑफ मटेरियल फ्रॉम इनसाइड द न्यूक्लियस टू इट्स आउटसाइड. मग याचे जे न्यूक्लियर मेम्ब्रेन असतं ते कसं असतं तर पोरस असतं. सपोज आता ही सेल आहे, सेलमध्ये सेंटरला काय हा न्यूक्लियस आहे आणि त्याच्या साईडचं जे मेम्ब्रेन आपण म्हणतो त्याला काय म्हणतो आपण तर न्यूक्लियर मेम्ब्रेन म्हणतो. मग ते जे न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे ते कसं असतं तर पोरस असतं. पोरस म्हणजे त्याच्यातून बारीक बारीक अशा छिद्रांसारखं असतं जेणेकरून त्याच्यामध्ये इझिली न्यूक्लियसमधून त्याच्या आउटसाइड इझिली मटेरियल काय होत असतं तर ट्रान्सफर होत असतं. म्हणून त्याचं थर्ड पॉईंट काय येतं न्यूक्लियर मेम्ब्रेन. सेकंड पॉईंट न्यूक्लियर मेम्ब्रेन are porous which allows the transfer of material from inside the nucleus to its outside. Nuclear membrane is porous. Okay. Then it contains chromosomes. आता तुम्हाला मी सांगते, जो सेल असतो सेलमध्ये सेंटरला न्यूक्लियस असतो आणि ह्या न्यूक्लियस मध्ये काय असतं तर क्रोमॅटिक मटेरियल असतं. काय असतं क्रोमॅटिक मटेरियल. क्रोमॅटिक मटेरियल म्हणजे काय तर त्या न्यूक्लियस मध्ये काय काय असतात तर क्रोमोझोम्स असतात. क्रोमोझोम्स मध्ये कुठलं मटेरियल असतं तर मग डीएनए, आरएनए. मग त्यामध्ये डीएनए चे जर एखादा पार्ट आपण म्हणतो एनी पार्ट ऑफ डीएनए इज कॉल्ड एज जीन्स. मग हे जे मटेरियल त्या न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असतं ते काय करत असतं इट कॅरीज इन्फॉर्मेशन ऑफ इनहेरिटन्स ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू नेक्स्ट जनरेशन इन द फॉर्म ऑफ डीएनए. म्हणजे मग त्याच्यामध्ये काय होत असतं त्यामध्ये असणारा जो डीएनए असतो डीएनए काय करत असतो इन्फॉर्मेशन कॅरी करत असतो इनहेरिटन्स ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स. म्हणजे काय तर अनुवंशिक जे गुण असतात अनुवंशिक जे कॅरेक्टर्स असतात ते पॅरेंट्स कडून त्यांच्या नेक्स्ट जनरेशन कडे ट्रान्सफर करण्याचं काम कोण करत असतो हा डीएनए. आणि डीएनए मध्ये सुद्धा डीएनए मध्ये एनी पार्ट ऑफ सेगमेंट त्याला आपण म्हणतो जीन. तर डीएनए चा तो पार्ट जो असतो कुठलाही एखादा पार्ट त्याला जीन म्हणतो आणि ते जीनच्या थ्रू ते मटेरियल काय होत असतं पॅरेंट्स कडून त्यांच्या नेक्स्ट जनरेशन मध्ये ते मटेरियल काय होत असतं तर ट्रान्सफर होत असतं. मग हे सगळं जे काम करतं किंवा हे जे फंक्शन होतं तर ते फंक्शन कोणाकडे होतं तर कोणामध्ये होत असतं तर न्यूक्लियस मध्ये. लक्षात आलं इट कंटेन्स क्रोमोझोम इट कॅरीज इनहेरिटन्स फॉर इट कॅरीज इन्फॉर्मेशन फॉर इनहेरिटन्स ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू नेक्स्ट जनरेशन इन द फॉर्म ऑफ डीएनए. म्हणजे याच्यामध्ये जे क्रोमॅटिक मटेरियल आहे जे क्रोमोझोम्स आहेत ते क्रोमोझोम्स मध्ये असणारे जे क्रोमॅटिक मटेरियल डीएनए वगैरे असेल तर तो डीएनए मधला जो जीन आहे तो काय करत असतो तर पॅरेंट्स कडे जी कॅरेक्टर्स असतात ते नेक्स्ट जनरेशन मध्ये ट्रान्सफर करण्याचं काम करत असतो. त्यानंतर याचा हा जो न्यूक्लियस आहे त्याचा
हा पॉइंट लिहून घेऊ आपण. इट कंटेन्स chromosome which carries inheritance of transformation characters from parents to next generation in the form of DNA. ओके. त्यानंतर फोर्थ न्यूक्लियसचा जो पॉइंट असणार तो काय असणार तर न्यूक्लियस कशामध्ये जास्त त्याचा यूज होतो तर सेल्युलर डिव्हिजन होतो किंवा सेल्युलर रिप्रोडक्शन होतो. जसं की आता कुठलाही सेल असतो ज्यावेळेस सेलचं रिप्रोडक्शन होतं सेलचं सुद्धा रिप्रोडक्शन होतं तर ज्यावेळेस सेलचं रिप्रोडक्शन होतं तर ते सेलच्या कुठून होत असतं सेल कुठे डिवाइड होते तर या न्यूक्लियस मधून डिवाइड होते. मग सेल न्यूक्लियस मधून डिवाइड झाल्यानंतर एका सिंगल सेल पासून नवीन दोन सेल काय होतात तर फॉर्म होतात. म्हणून इट प्लेज इम्पॉर्टंट रोल इन सेल्युलर रिप्रोडक्शन दी प्रोसेस बाय विच सिंगल सेल डिवाइड ऑफ फॉर्म टू न्यू सेल्स. म्हणजे ज्यावेळेस ती सिंगल सेल न्यूक्लियस मधून काय होते तर डिवाइड होते आणि तिच्यापासून किती सेल बनतात तर 2 सेल्स बनतात. म्हणून चौथा जो पॉइंट आहे याचा फोर्थ पॉइंट तो काय असणार आहे तर इट प्लेज इम्पॉर्टंट रोल इन सेल्युलर रिप्रोडक्शन. इट प्लेज इम्पॉर्टंट रोल इन सेल्युलर रिप्रोडक्शन. ओके. देन आता फिफ्थ पॉइंट काय असणार याच्यामध्ये काही ऑर्गॅनिझम जसे की बॅक्टेरिया वगैरे असतील तर यांचा जो आपण काय म्हणतो की याची जी सेल असते त्या सेलमध्ये जो न्यूक्लियस असतो तो कसा असतो तर पुअरली डिफाईन्ड असतो. म्हणजे तो आपण एक्झॅक्टली सांगू नाही शकत काही ते न्यूक्लियस आहे की नाही. आणि त्याचं जे न्यूक्लियर मेम्ब्रेन असतं ते कसं असतं तर तिथे ॲब्सेंट असतं. म्हणून मग त्याच्यामध्ये जे न्यूक्लिक ॲसिड असतं त्या न्यूक्लिक ॲसिडला काय म्हटलं तर न्यूक्लिओइड म्हणतात. म्हणून मग त्याचे जे फंक्शन्स असतात त्या सेलचे ते सगळं कोण बघत असतं तर त्याच्यामध्ये असणार होतं न्यूक्लिओइड. म्हणजे आता ते न्यूक्लियर मेम्ब्रेन काय असतं तर ॲब्सेंट असतं. मग अशा प्रकारचे जे ऑर्गॅनिझम्स असतात त्यांच्यामध्ये जी सेल प्रेझेंट असते ती कुठल्या टाईपची असते तर प्रोकॅरियोटिक टाईपची असते. मग सेलचे दोन टाईप्स लक्षात ठेवायचे प्रोकॅरियोटिक सेल अँड युकॅरियोटिक सेल. आपण त्या दोघांमधला डिफरन्स बघू. बघा दोन टाईपचे सेल प्रेझेंट असतात. एक असते प्रोकॅरियोटिक सेल आणि दुसरी असते युकॅरियोटिक सेल. मी तुम्हाला सांगितले जसं की बॅक्टेरिया सारखे काही ऑर्गॅनिझम्स असतात की त्यांच्या बॉडीमध्ये जी सेल असते त्या सेलमध्ये जो न्यूक्लियस असतो तो पुअरली अनडिफाईन्ड असतो. म्हणजे आपण त्याला डिफाईन करू शकत नाही आणि त्याच्यामध्ये जे न्यूक्लियर मेम्ब्रेन असतं ते कसं असतं तर ॲब्सेंट असतं. मग अशा प्रकारची जी सेल असते त्या सेलला म्हणायचं प्रोकॅरियोटिक सेल. आणि ज्या ऑर्गॅनिझम्समध्ये ज्या न्यूक्लियर मेम्ब्रेन काय असतं प्रेझेंट असतं अशा सेलला काय म्हणायचं युकॅरियोटिक सेल म्हणायचं. आता जी प्रोकॅरियोटिक सेल असते तिची साईज शक्यतो 1 to 10 मायक्रोमीटर असते आणि युकॅरियोटिक सेलमध्ये ती साईज किती असते 5 to 100 मायक्रोमीटर असते साईज. त्यानंतर याच्यामध्ये जे न्यूक्लियर मेम्ब्रेन असतं ते काय असतं तर ॲब्सेंट असतं. म्हणून न्यूक्लियर किंवा रिजन जरी लिहिलं तरी चालेल. न्यूक्लियर रिजन इज ॲब्सेंट इन दिस टाईप ऑफ सेल अँड इथं काय असतं न्यूक्लियर मेम्ब्रेन प्रेझेंट. त्यानंतर थर्ड पॉइंट काय तर याच्यामध्ये जे क्रोमोझोम्स असतात प्रोकॅरियोटिक सेलमध्ये ते सिंगल असतात. क्रोमोझोम्स आर सिंगल आणि इथे कसे असतात मोर दॅन 1 म्हणजे एकापेक्षा जास्त क्रोमोझोम्स इथे काय असतात तर प्रेझेंट असतात. म्हणून लिहिताना काय लिहायचं मोर दॅन 1 क्रोमोझोम्स आर प्रेझेंट. त्यानंतर फोर्थ पॉइंट काय असतो की याच्यामध्ये मेम्ब्रेन बाउंड जे सेल ऑर्गनल्स असतात ते प्रोकॅरियोटिक सेलमध्ये ॲब्सेंट असतात आणि युकॅरियोटिक सेलमध्ये मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गनल्स काय असतात तर प्रेझेंट असतात. मग त्याच्यामध्ये फोर्थ पॉइंट काय येईल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गनल्स आर ॲब्सेंट आणि इथे ते काय असतात तर प्रेझेंट. अशा प्रकारे मग हे दोन टाईपच्या सेल लक्षात ठेवायच्या प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक सेल. मग त्यानंतर फोर्थ जो आपला राहिलेला सेलचा पार्ट तो काय तर सायटोप्लाझम.
फोर्थ जो सेलचा पार्ट आहे तो कुठला आहे तर सायटोप्लाझम. मग आता बघा सपोज ही सेल आहे, सेल मध्ये इथं काय आहे न्यूक्लियस आहे. सपोज हे सेलचं काय असणार आहे, ही बाहेरचा जो मेम्ब्रेन असणार आहे, प्लांट सेल जर आपण बघितली तर ही सेल वॉल असणार आहे आणि हे काय असणार आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. मग हे प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि हा न्यूक्लियस इथून यामध्ये जेवढा काही तुमचा हा पार्ट असतो, हा पूर्ण रिजन जो असतो, ह्या रिजनला काय म्हणायचं तर सायटोप्लाझम म्हणायचं. काय म्हणायचं सायटोप्लाझम. मग आता हे जे सायटोप्लाझम असतं, हे सायटोप्लाझम काय कंटेन करतं, ते फ्लुइड सबस्टन्स कंटेन करतं. तो जेली लाईक सबस्टन्स आपण त्याला म्हणतो. तर त्या सायटोप्लाझम मध्ये फ्लुइड टाइप सबस्टन्स प्रेझेंट असतं. इट ऑल्सो कंटेन्स मेनी सेल ऑर्गनल्स आणि ह्या पूर्ण रिजन मध्ये वेगवेगळे सेल ऑर्गनल्स काय असतात तर प्रेझेंट असतात. म्हणून मग हा चौथा जो पार्ट आहे सेलचा तो कुठला आहे तर सायटोप्लाझम. अशा प्रकारे आपण सेलच्या पार्ट्स मध्ये काय काय बघितले, मग प्लाझ्मा मेम्ब्रेन बघितलं. प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये आपण 3 टाइपचे सोल्युशन बघितले. ऑस्मोसिस प्रोसेस पहिली. ऑस्मोसिस प्रोसेस मध्ये आपण 3 टाइपचे सोल्युशन बघितले, हायपोटोनिक, आयसोटोनिक आणि हायपरटोनिक सोल्युशन. त्यानंतर आपण सेल वॉल बघितली. सेल वॉल कशा प्रकारची असते, काय असते, ओन्ली प्लांट सेल मध्ये ती प्रेझेंट असते. त्यानंतर न्यूक्लियस बघितलं. न्यूक्लियस काय कंटेन करतो तो क्रोमोझोम. जे काही इनहेरिटन्स म्हणतो अनुवंशिकता आपण, ते कॅरेक्टर्स पॅरेंट्स कडून त्यांच्या नेक्स्ट जनरेशन कडे ट्रान्सफर होत असतात. मग ते न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असणारे जे काही क्रोमोझोम्स असणारे, क्रोमोझोम मध्ये प्रेझेंट असणारे डीएनए वगैरे असणारे, त्या डीएनएचा एनी पार्ट ज्याला आपण जीन म्हणतो, त्या जीनच्या थ्रू ती इन्फॉर्मेशन काय होत असते तर ट्रान्सफर होत असते. हा न्यूक्लियस, ते न्यूक्लियस मध्ये आपण बघितलं. त्यानंतर तिसरा जो पार्ट आपण बघितला होता, त्याच्यानंतरचा पार्ट सेलचा सायटोप्लाझम बघितला. परत आणखी प्रोकॅरियोटिक सेल आणि यूकॅरियोटिक सेल मधला आपण डिफरन्स बघितला. आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बघणार आहे सेल ऑर्गनल्स.